जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 298 नामनिर्देशन अर्ज. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बुलढाणाच्या संचालक मंडळीच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 21 जागांसाठी ही निवडणूक आहे. यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत 20 ते जुलै 24 अशी ठेवण्यात आली होती. त्यानुसार 298 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी प्रक्रिया जुलै 27 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे होणार होती. परंतु मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने सोयीचे म्हणून सहकार विद्या मंदिर ही जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जुलै 28 ते ऑगस्ट 11 अशी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 12 ऑगस्टला उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. निवडणुकीसाठी मतदान ऑगस्ट 23 रोजी होणार आहे. मतमोजणी ऑगस्ट 24 रोजी होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गारोळे यांनी दिली आहे. सदर बँकेच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत ही दिनांक 20 जुलै 2026 पासून तर दिनांक 24 जुलै 2026 पर्यंत आहे. आज रोजी 24 जुलै 2026 पर्यंत एकूण 298 नामनिर्देशन पत्रे संबंधित उमेदवारांनी दाखल केलेली आहेत. या उमेदवारी अर्जांची छाननी दिनांक 27 जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेली होती. परंतु प्राप्त नामनिर्देशन पत्रांची दाखल झालेली संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. 298 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्यामुळे आणि उमेदवारांची या ठिकाणी बसण्याची पुरेशी व्यवस्था होऊ शकत नसल्यामुळे सदरच्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीचे ठिकाण सहकार विद्या मंदिर शाळा चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी माननीय राज्य निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार बदल करण्यात आलेला आहे. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. दिनांक 27 जुलै 2026 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी पार पडल्यानंतर दिनांक 28 जुलै 2026 रोजी विधिग्राह्य नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि दिनांक 28 जुलै 2026 ते दिनांक 11 ऑगस्ट 2026 पर्यंत सदरची नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. त्यानंतर उमेदवाराची अंतिम यादी दिनांक 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून आवश्यक असल्यास दिनांक 23/8/2026 रोजी मतदान घेण्यात येईल आणि 24 ऑगस्ट 2026 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.